सगळं संपलंय सर. स्वतःच्या हाताने मी स्वतःच्या आयुष्याची रांगोळी केली यार. सावर स्वतःला नील. काय सावर? अरे सानिकाला जेव्हा सगळ्यात जास्त माझी गरज होती ना, तेव्हा मी तिच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे होतो सर. पण मी काय केलं? पळपुटे मला केला. तू जसा सावलीच्या मागे खंबीरपणे उभा राहिलास ना, सावलीसाठी सगळ्या जगाशी लढलास, म्हणून आज तुम्ही सुखी आहात. मी सानिकासाठी ते केलं असतं ना, तर आज आम्ही, पण आईच्या शब्दाबाहेर मी नाही जाऊ शकलो. आईचा शब्द बरोबर हाच एकच जप करत राहिलो. आणि फळ बघ काय. नील, हे बघ, या जगात प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतात. आईचं पण मत होतं. तू आईचं ऐकून कदाचित चुकीचा निर्णय घेतला असशील, पण झालं आता ते. आपण काहीतरी मधला मार्ग काढायला हवा होता खरं तर. ते तुला जमलं सारंग, मला नाही जमलं. मी माझ्या आयुष्याची स्वतःहून वाट लावून घेतलीये. तू स्वतःचं मत मांडलंस तरी ते मला नाही जमलं आणि कधी जमणारही नाही. नील भाऊजी, असं सगळं संपल्यासारखं नका बोलू ना. चुका सगळ्यांकडून होतात, पण त्या चुकीची जाणीव होणं ही सुधारण्याची पहिली पायरी असते. अजून पुढे खूप आयुष्य पडलंय हो. कुठलं आयुष्य सावली जे मी स्वतः उद्ध्वस्त केलं? नील भाऊजी, जे वाईट घडायचंय ते घडून गेलंय, त्यात आपण काहीच करू शकत नाही. पण आता इथून पुढे सगळं चांगलंच घडेल असा विश्वास ठेवूयात. भाऊजी, मी बोलते. घे जयंती, तुझ्यासाठी मी खास गरमागरम आल्याचा चहा केलाय. घे. चहा? तो बी मला? आणि तुम्ही बनवलाय माई? हे असं कसं झालं माई? माई तुम्हाला ताप बीप नाही ना आला? हा, का काही अलीबाबाची गुहा बिया सापडली आहे? काही खजाना बिजाना सापडलाय? हा माई, गुहा? फक्त गुहाच नाही सापडली, तर त्या गुहेला उघडण्याचा मंत्र पण सापडलाय मला. असं काहीतरी बोलता तेव्हा मला लई भीती वाटते. हा माई, मंत्र बिंत्र म्हणजे काही आता काळी जादू बिदू सुरू केली की काय तुम्ही? अगं गप ग जयंती, मी काय तुला हे असली काळी पिवळी जादू करणारी वाटली? हा, काय बोलतीयस जयंती? आतापर्यंत या खेळाचे पत्ते ना असे सगळे विखुरलेले होते, आणि आता मी त्यांना बरोबर आणून एका साच्यात केलंय. आता बघ कशी एकेकाला मी तालावर नाचवते, बघच. माई मला ना फक्त गड्डा जब्बूच येतो त्या पत्त्यांमधला. माझ्या ना डोक्यात काही शिरल असं सांगा ना काहीतरी. हा, मला समजल, नीट कळल असं सांगा ना काहीतरी. आहे काहीतरी. आत्ता नाही सांगणार तुला, नंतर कळेल तुला हळूहळू. थोडा धीर धर. पण या सगळ्यासाठी ना जयंती, एका माणसाला शोधावं लागणार आहे आपल्याला. माणूस? अहो मला सांगा ना, लय ओळखी आहेत माझ्या. हा, मी 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 शोधायला मदत करते. सांगा बरं. तुला नाही सापडणार. असा तसा माणूस नाहीये तो, स्पेशल आहे. त्याला शोधायला मला स्वतःलाच जावं लागेल. काहीतरी सुरू आहे या बाईच्या डोक्यात. लय डेंजर बाई आहे ही. कधी काय करल काही नेम सांगता येत नाही बाई या बाईचा. भाऊजी, तुम्ही शांत व्हा ना प्लीज. प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका. जे झालंय ते विसरून जा. तिलोत्तमा मॅडम आई आहेत तुमच्या. त्यांचं म्हणणं मनाला नका लावून घेऊ. तर कसं मनाला लावून घेऊ नको बोलतेस तू? तू ही तिच्या सौंदर्याच्या व्याख्येत बसत नव्हती सावली. तुमच्याही लग्नाला तिने विरोधच केला होता.
पण तुमचं लग्न ज्या परिस्थितीत झालं ना, त्यामुळे ती काहीच करू शकली नाही. सावली, मी थोडीशी हिंमत करून आईचा विरोध केला असता ना त्यावेळी, तर सानिका आज आपल्यात असती. पण तिच्या सुंदर, अतिसुंदर, नितांत सुंदर विचारांमुळे माझं आयुष्य बर्बाद झालंय. सारंग, त्या विषयावर तू सावलीशी बोललास की नाही अजून? माझी हिंमत नाही आहे जगन्नाथजी तिच्याशी बोलायची. अरे पण सांगावं लागणार ना कधी ना कधी. अरे किती दिवस टाळणार आहेस? कधी ना कधी हा प्रश्न तिच्या समोर उभा राहणारच आहे. कसं बोलू मी तिच्याशी? काय विषय काढू? जगन्नाथजी, जेव्हा सावलीला कळेल की तिच्या आयुष्यात संतती विरह आहे, तेव्हा काय अवस्था होईल तिची? आई होण्याचं सुख तिच्या नशिबातच नाहीये हे जेव्हा तिला कळेल, तेव्हा काय अवस्था होईल तिची? सावली, 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 पाणी. अलका, पाणी आण. आणते. सावली, 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 सावली. मीच फोन केला होता तुला. माझं थोडं काम होतं तुझ्याकडे. बोला ना, काय काम होतं तुमचं? 5-6 वर्षापूर्वी तुमच्या हॉस्पिटलमध्ये एक केस आली होती. सिव्हिअर बर्न केस होती एका मुलीची. काही आठवत आहे? साधारण 5-6 वर्षापूर्वी, म्हणजे खूप दिवस झाले ना. आता एवढं आठवणं म्हणजे ते आठवण्याची किंमत मिळेल तुला योग्य ती. असं आहे का? मग आठवतंय ना, सगळं आठवतंय. अहो, फार सिरियस केस होती ती. मला वाटतं डॉक्टर साखरे त्याचे इन्चार्ज होते, हो ना? हा, डॉक्टर साखरे. फार गाजली होती ना ती केस. पण त्यानंतर काय माहित काय झालं, सगळं अचानक शांत झालं. आणि डॉक्टर साखरे पण नाही येत आता इकडे. त्यांनी कधीच नोकरी सोडली. माहिती आहे ते मला. पण डॉक्टर साखरेंची काही माहिती, फोन नंबर वगैरे काहीतरी तर असेल ना? नाही मॅडम, आता ते कोणाच्याही संपर्कात नाही. आणि ते आता साधे डॉक्टर राहिले नाहीत. अहो, त्यांनी फार आलिशान हॉस्पिटल उभारलंय. बर, इतका पैसा मिळाला होता त्याला त्या केसमधून की त्याला नोकरी करायची गरजच पडली नसेल. स्वतःचं हॉस्पिटल काढलं. वा. अजून काही सांगू शकतोस तू? काही अशी माहिती जी माझ्या कामाची असेल? अजून काही सांगू शकतो आणि म्हणजे असं कसं ना, नुसतं. आलं लक्षात.